नमस्कार मित्रांनो, स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहताय ना ती आहे TVS कंपनीची iQube इलेक्ट्रिक स्कूटर। आता इलेक्ट्रिक स्कूटर ज्यावेळेस घेण्याचा विषय येतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये प्रश्न तर भरपूर असतात। प्रश्न हे असतात की गाडी चांगली सर्व्हिस देणारी पाहिजे, चांगली रेंज देणारी पाहिजे, फीचर चांगले पाहिजेत, थोडंसं लुक देखील चांगला पाहिजे, फिट अँड फिनिश लेवल चांगले पाहिजे। तो TVSने देखील असा एक विचार केला आणि iQube भारतामध्ये लॉन्च केला। आता या गाडीचं ओव्हरऑल डिझाइन तुम्ही जर पाहिलं ना तर ओव्हरऑल एक सिंपल आणि मिनिमलिस्टिक डिझाइन आहे। जास्त तुम्हाला कुठेही जास्त ईव्ही वगैरे केलेली असं डिझाइनमध्ये दिसणार नाही, एकदम प्रॉपर डिझाइन आहे। सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॉपर रिव्ह्यू करणार आहोत TVS iQube बद्दल मराठीमध्ये। नमस्कार, माझं नाव विशाल विद्यार्थी, तुम्ही पाहता आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज। चला आपण माहिती घेऊया TVS iQube बद्दल। सो फर्स्ट आपण थोडंसं लुकबद्दल पाहूया गाडीच्या। हे पहा, लुकमध्ये जर पाहिलं ना ही गाडी एकदम प्रॉपर तुम्हाला रेग्युलर स्कूटरप्रमाणे डिझाइन पाहायला भेटतं। DRLs आहे इथे, LEDs मध्ये तुम्हाला जे हेडलॅम्प आहेत ते ऑफर करण्यात आले। थ्रो नक्कीच चांगला आहे, हॅझार्डियस लाईट सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे। सो इथे एक बटन देण्यात आलेले आहे, हे जर बटन तुम्ही प्रेस केलं तर असा साऊंड देखील येतो। आणि हे जे व्हेरियंट आहे हे ST व्हेरियंट आहे, जे की टॉप मॉडेल आहे। आता ह्या गाडीमध्ये जर पाहिलं बेसिकली 3 व्हेरियंट आहेत। 2.2 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे तो देण्यात आलेला आहे, त्याची किंमत 90,000 रुपये आहे एक शोरूम। त्यानंतर एक 3.4 किलोवॅट आवर जो बॅटरी पॅक आहे तो या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे, त्याची किंमत स्टार्ट होते 1,25,000 पासून। आणि आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे 5.1 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे तो याच्यामध्ये देण्यात आलेला आहे, आणि याची किंमत जर पाहिली तर 1,85,000 रुपये ऑलमोस्ट या गाडीची किंमत आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही ऑन रोड घेण्यासाठी जाता तर जवळपास 2 लाख रुपये पुण्यामध्ये जर पाहिलं तर या गाडीची ऑन रोड किंमत आहे। आता रेंज महत्त्वाची असणार आहे। ह्या जे मॉडेल आहे जे की टॉप मॉडेल आहे आणि बॅटरी पॅक देखील मोठं आहे, याच्यामध्ये तुम्हाला रिअल जी रेंज आहे कंपनी ऑफर करते 150 किलोमीटरची। आणि ह्या गाडीचा रेंज टेस्ट करण्याचा देखील आपण जो आहे तो प्रयत्न करतोय। थोडंसं शेड्यूल खूप पॅक आहे, बट लेट सी। आता आपण गाडीबद्दल माहिती घेऊया। फ्रंट साईडला जर पाहिलं 12 इंचचे जे अलॉयज आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात। डिस्क ब्रेक आहेत। टायर प्रोफाईल जर पाहिली तर 90-90-12चे जे टायर प्रोफाईल आहे हे तुम्हाला इथे मिळून जातं। सो फ्रंट साईडने जर पाहिलं तर असा काय जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो। साईड प्रोफाईलमध्ये आपण जर आलो तर इथे तुम्हाला अगेन चांगला जो स्पेस आहे इथे मध्ये हा देण्यात आलेला आहे। एक सिलेंडर तुम्ही इथे नक्कीच ठेवू शकता। नॉर्मली जे स्कूटर असतात त्याचा मधला जो पॅसेज आहे, आपण पाण्याचा जार असेल, घरातलं ग्रॉसरी असेल, गॅस वगैरे असेल, तो गॅस सिलेंडर तो इथे आपण ठेवण्याचा नक्कीच यूज साठी होतो। इथे रबर मॅटिंग जे आहे ते चांगली देण्यात आलेली आहे। फिट अँड फिनिश लेवल तुम्हाला नक्कीच या गाडीच्या चांगल्या जे आहे ते मिळून जातात। रिअर प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर इथे तुम्हाला अगेन पूर्णपणे LED सेटअप इथे पाहायला भेटतो। आणि इथे पार्क असिस्ट जे एक बॅजिंग आहे ती देण्यात आलेली आहे। आता एक पार्क असिस्ट काय आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवतो। त्यानंतर इथे इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलेली आहे, आणि इथे जर पाहिले इल्युमिनेटेड आहे, म्हणजे इथे लाईट देण्यात आली आहे। सो TVS इलेक्ट्रिकची जी बॅजिंग आहे इथे तुम्ही पाहू शकता। साईड स्टँडचा देखील ऑप्शन जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो, जो की नॉर्मली आता जर पाहिलं तर स्कूटरमध्ये नक्कीच साईड स्टँड हे कामाचं फीचर आहे। सो डिझाईनमध्ये जर पाहिलं तर असं काही तुम्हाला ओव्हरऑल जे डिझाईन आहे ते पाहायला भेटतं। सीट जर पाहिलं, सीट वाईड आहे, मोठं सीट आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला समजा तुम्हाला हे जे सीट आहे ओपन करायचं असेल, कुठलाही स्विच वगैरे देण्यात आलं नाही बरं का। इथे कीज आहे, इथनं तुम्हाला जे आहे ते सीट अनलॉक करायचं आहे। इथे जर पाहिलं जवळपास 32 लिटरचा जो स्पेस आहे तुम्हाला इथे मिळून जातो। चांगला स्पेस आहे, म्हणजे हा जर पाहिला हा 950 वॅटचा जो चार्जर आहे हा देखील कंपनी इथे देते। आणि हा जर तुम्ही ही गाडी चार्ज करत असाल या चार्जर थ्रू तर गाडी 2 तासामध्ये 80% जे आहे ते चार्ज होते। सो फास्ट चार्जिंगचा देखील ऑप्शन देण्यात आलेला आहे। इथे एक टाईप A USB पोर्ट तुम्हाला ह्या बूटमध्ये मिळून जातो, खाली स्पेस। सो असा काही स्पेस आहे इथे। OBDचा जो पोर्ट आहे तो देण्यात आला आहे। सो सर्व्हिसला तुम्ही ज्यावेळेस जाणार सो इथनं ते OBD पोर्ट जॉईन करून गाडी जी आहे ती व्यवस्थित चेक करू शकतात। सोबतच गाडीची कीज एकदा आपण पाहून घेऊ। सो इथे जर पाहिलं तर एक नॉर्मल की आणि एक फ्लिप की देण्यात आलेली। सो अशा पद्धतीने तुम्हाला तो एक कार लाईक फील येणार आहे। आणि सोबतच इथे जर पाहिलं ना एक बटन देण्यात आलेले आहे, आणि याच्यामध्ये जर पाहिलं एक लाईट सुद्धा आहे। सो बेसिकली ही टॉर्च आहे
आणि ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस खूप अंधार आहे आणि अशा वेळेस तुम्हाला दिसत नाही, सो इथनं तुम्ही बटन प्रेस करून ना चावी कुठे लावायची आहे त्याची देखील जागा इथे पाहू शकता आणि अशा पद्धतीनं ऑन देखील करू शकता. इथे जर पाहिलं एक हुक देखील देण्यात आलेले आहे. काही ग्रॉसरी वगैरे असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. अराउंड 1 ते 1.5 किलोची जी कॅपॅसिटी ती असणार आहे. या साईडने तुम्ही गाडी जी आहे ती चार्ज करू शकता. आता त्यानंतर इथे स्क्रीन जर पाहिली तर TFT जी 7 इंचची स्क्रीन आहे देण्यात आलेली आहे. डिझाईन नक्कीच चांगले आहे. सेटिंगमध्ये जर पाहिलं ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा देखील ऑप्शन आहे. सोबतच माय व्हेकलमध्ये आपण जर गेलो तर सर्व्हिस एरर्स वगैरे काय आले असतील तर ते आपण पाहू शकतो. TPMSचा जो फीचर्स आहे हे सुद्धा देण्यात आलेलं आहे. हे खूप कामाचं आहे. ट्रिप मीटर तुम्हाला ट्रिप ए रिसेट करायचं असेल, सॉफ्टवेअर, त्या डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला काही सेव्ह करायचे आहेत, ड्रायव्हिंग लायसन असेल गाडीचे, अजून काही RC वगैरे, तर ते देखील तुम्ही इथे सेव्ह करू शकता. तुमची प्रोफाईल इथे तुम्ही सेट करू शकता. सोबतच बॅटरीची जी हेल्थ वगैरे आहे, किती बॅटरी पर्सेंटेज आहे हे देखील याच्यामध्ये पाहू शकता. सो असं काही डिस्प्ले तुम्हाला इथे पाहायला भेटतो. त्यानंतर इथे जर पाहिलं हजार्डियस लाईटचं जे बटन आहे ते इथे देण्यात आलेले आहे. सोबतच इथनं तुम्ही पार्क असिस्ट हे जे फीचर आहे ते ॲक्सेस करू शकता. ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवतो. इथे मोड देण्यात आलेले आहे. सो हे जर तुम्ही लॉंग प्रेस करून ठेवला आणि ब्रेक जर लेफ्ट साईडचा दाबला तर गाडी जी आहे ते रेडी होऊन जाते पुढे चालण्यासाठी. त्यानंतर इथनं तुम्ही जे मोड आहेत ते चेंज करू शकता. त्या गाडीमध्ये जर पाहिलं पॉवर मोड आणि एक इको मोड देण्यात आले. इको मोडमध्ये 50चं स्पीड आहे आणि पॉवर मोड जर तुम्ही अप्लाय केला तर अराउंड एक 80 ते 85चं टॉप स्पीड आहे तुम्ही या गाडीकडून घेऊ शकता. या साईडला इथे अप्पर डिप्परचे बटन्स आहे. इथे टर्न इंडिकेटर असा काय हॉर्न आहे आणि हे जे बटन देण्यात आले ना हे बेसिकली तुम्ही जो TFT डिस्प्ले हा इथे मॅनेज जो आहे तो करू शकता. ओव्हरऑल स्क्रीनचा जो रिस्पॉन्स आहे ना तो नक्कीच या ठिकाणी तुम्हाला चांगला मिळून जातो. गाडीची जी मोटर पॉवर आहे ना ती चांगली आहे. ओव्हरऑल काय स्पेसिफिकेशन आहे हे तुम्ही व्हिडिओच्या पुढे पाहू शकता. आता सोबतच पार्क असिस्ट जे फीचर देण्यात आले हे काय कामाचं आहे माहिती का? भरपूर असं होतं की जे नवीन गाडी शिकतात, बेसिकली लेडीज जर पाहिल्या किंवा नवीन काही जेंट्स जे असतात त्यांना गाडी ही जी इलेक्ट्रिक स्कूटर आहे ही हिला पॉवर भरपूर असते, म्हणजे एकदम पुढे जाते. पण ज्यावेळेस तुम्ही हे पार्क असिस्ट जे बटन देण्यात आले हे जर तुम्ही एकदा अप्लाय केलं तर अशा वेळेस काय होतं की तुमची गाडी जी आहे ते फक्त 9चं जे स्पीड आहे एवढंच घेते. आणि इथे ना तुम्हाला रिव्हर्स मोड सुद्धा देण्यात आलेले. सो रिव्हर्स देखील तुम्ही गाडी घेऊ शकता. पण जास्त स्पीड जे आहे ते तुम्ही पाहू शकता जास्त स्पीड नाही आहे. ऑलमोस्ट रिव्हर्सला 3चं स्पीड फक्त इथे आहे. सो ज्यावेळेस तुम्हाला गाडी टाईट पार्किंग पोझिशनमधून बाहेर काढायचे सो अशा वेळेस तुम्ही ह्या ज्या मोडचा आहे नक्कीच यूज करू शकता. आणि फॉरवर्डला तुम्हाला 9चं जे टॉप स्पीड आहे हे पार्क असिस्टमध्ये मिळून जातं. आता आपण थोडंसं परफॉर्मन्सबद्दल बोलूया. हे बघा गाडीमध्ये जी मोटर आहे ही 4.4 किलोवॅटची जी BLDC मोटर ही देण्यात आलेली आहे. आता मागच्या व्हीलमध्ये माउंट असल्यामुळे ना तुम्हाला ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे तो देखील गाडीचा चांगला भेटतो. ज्यावेळेस तुम्ही रोडवरती गाडी चालवता त्यावेळेस रायडिंग हँडलिंग क्वालिटी आहे ना गाडीची एकदम बेस्ट आहे. कारण की तुम्हाला तो जो आईस इंजिन म्हणजे नॉर्मल आपण पेट्रोलमधले जे स्कूटर पाहतो ना त्यानंतर तुम्ही ह्या गाडीवरती ज्यावेळेस बसता त्यावेळेस तो जो फिट अँड फिनिश लेवल आहे ना तो तुम्हाला इथे ह्या गाडीमध्ये नक्कीच चांगला जाणवतो. त्यानंतर सस्पेन्शनबद्दल जर विचार केला तर सस्पेन्शन कुठल्याही प्रकारचे रोड असू द्या चांगल्या पद्धतीनं जे आहे ते ट्रॅव्हल करतात. आणि ओव्हरऑल जो स्मूथपणा आहे ना हा देखील तुम्हाला इथे जाणवतो. फ्रंट साईडला तुम्हाला ड्युअल शॉक ऑब्झर्वर, मागच्या साईडला सुद्धा ड्युअल शॉक ऑब्झर्वर जे आहे ते देण्यात आलेले आहेत. प्लस मागचे जे शॉक ऑब्झर्वर आहे हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सो हे देखील एक चांगलं जे फीचर्स हे देण्यात आलेले आहे. स्टोरेज स्पेसेसबद्दल जर विचार केला स्टोरेज स्पेसेस गाडीमध्ये चांगले देण्यात आलेले आहेत. ब्रेकिंग परफॉर्मन्सबद्दल आपण थोडंसं बोलूया. ब्रेकिंग परफॉर्मन्समध्ये फ्रंट साईडला डिस्क ब्रेक, रिअर साईडला ड्रम ब्रेकचा यूज झालेला आहे. सो माझ्या मते ब्रेकिंग परफॉर्मन्ससुद्धा तुम्हाला ह्या गाडीचा चांगला मिळतो. आणि त्यानंतर ओव्हरऑल जे बटन्स वगैरे आहेत ते ॲक्सेस वगैरे तुम्हाला जर करायचे असतील तर ते देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने जे आहे ते ॲक्सेस करू शकता. मटेरियल क्वालिटी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर ओव्हरऑल स्पीड आता या गाडीमध्ये जर पाहिलं इको आणि पॉवर मोड देण्यात आलेले आहे. इको मोडमध्ये जर पाहिलं तर गाडीचं जे टॉप स्पीड आहे ते तुम्हाला अराउंड 50 किलोमीटरच्या दरम्यान मिळतं. आणि जे पॉवर मोड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 80 ते 85च्या दरम्यान जे आहे ते तुम्हाला टॉप स्पीड आहे हे ह्या गाडीचं पाहायला मिळतं या गाडीमध्ये. आणि याच्यामध्ये तुम्ही जर कंटिन्युअसली पॉवर मोड जर यूज केला तर त्याच्यामध्ये जी रेंज आहे ती सुद्धा कमी होऊन जाते. सो माझे रेकमेंड असं राहील की जर तुम्ही सिटीमध्ये चालवत असाल आणि जर तुम्हाला ऑफिस टू घर असं जर ट्रॅव्हल आहे तुमचं तर माझ्या मते इको हा जो मोड आहे ना हा सर्वात बेस्ट जो मोड आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये तुम्ही यूज करू शकता. जास्त जो परफॉर्मन्स आहे
तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्ही पॉवर मोड जो आहे तो यूज करा. आता ह्या गाडीच्या पॉझिटिव्ह गोष्टी तर मी तुम्हाला भरपूर सांगितल्या. निगेटिव्ह गोष्टीबद्दल जर बोलायला गेलं तर गाडीमध्ये ॲसच काही निगेटिव्ह गोष्टी नाही बरं का. TFT डिस्प्लेमध्ये माझं एक असं ओपिनियन होतं की टर्न बाय टर्न नेव्हिगेशन जे आहे ते असायला पाहिजे होतं. हा तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉलिंग, तुम्ही कट वगैरे करू शकता, मॅसेजेस पाहू शकता. पण टर्न बाय टर्न नेव्हिगेशन जे आहे ते या गाडीमध्ये असायला पाहिजे होतं. आणि दुसरा निगेटिव्ह मुद्दा म्हणजे या गाडीची प्राइसिंग. हे बघा, आता समजा कंपनी जी रिअल रेंज आहे ना ह्या गाडीमध्ये ती 150 किलोमीटरची क्लेम केलेली आहे. आता 150 किलोमीटरची रेंज क्लेम केल्यानंतर ह्या गाडीचं जे टॉप मॉडेल आहे ते ऑलमोस्ट तुम्हाला 2 लाख रुपये ऑन रोड किमतीमध्ये पडतं. आता त्यानंतर मग 2 लाख रुपये जर आपण एखादा नॉर्मल जो सामान्य व्यक्ती ज्यावेळेस विचार करतो तर मग त्याच्या मनामध्ये हा प्रश्न येतोच की 2 लाख रुपये इलेक्ट्रिक स्कूटरला काय घालवायचे. आता ह्या गाडीचं जे बेस मॉडेल आहे ना ते 90,000पासून जे आहे ते स्टार्ट होतं बरं का, 2.2 किलोवॅटचं. पण त्याच्यामध्ये फक्त 75 किलोमीटरचीच रेंज देण्यात आलेली आहे. बट तुम्ही जर एक लाँग टर्मसाठी विचार करत आहात आणि एक परफेक्ट स्कूटर पाहिजे ज्याच्या फिट अँड फिनिश लेवल चांगले असतील, सर्व्हिस वगैरे चांगली असेल आणि ओव्हरऑल फिट अँड फिनिश लेवलचा जर आपण विचार कराल ते सुद्धा तुम्हाला जर चांगले पाहिजे असतील तर माझ्या मते TVS iQube नक्कीच एक चांगला ऑप्शन आहे. रेंज जर टॉप मॉडेल घेतलं तुम्ही अराऊंड 130 ते 150 किलोमीटर दरम्यान तुम्ही ह्या टॉप मॉडेलकडून जी रेंज आहे ती घेऊ शकता. बेस मॉडेलची जी रेंज आहे ती 75 किलोमीटरचं आहे. त्याच्यामध्ये एक अराऊंड तुम्ही 50 ते 60 किलोमीटरची रेंज आहे ते ह्या गाडीची घेऊ शकता. सो असा काही रिव्ह्यू होता TVS iQube इलेक्ट्रिकबद्दल. तुमचे अजून देखील या गाडीबद्दल काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. माझ्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर आपला इंस्टाग्राम हँडल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.